नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक असा विषयावर बोलणार आहोत. असं रँडमली आपण विषयावर बोलू. रँडमली कितीतरी काही प्रकरणं घडत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या 28 स्टेट्समध्ये, किंवा ते फॅमिली मॅटर्स असो किंवा ते पर्सनल लाईफ असो, फायनान्शियल लाईफ असो, असे खूप काही घटना घडत आहेत. किंवा शासनाचे काही मॅटर असो, असे खूप काही घटना एवढे प्रचंड घडत आहे की त्याची काही आपण कल्पना नाही करू शकत. अशी एवढा भयंकर कुठे तर असं आहे की महामारीसारखंच म्हणू शकतो. भले कोविड चालला गेला असेल तरी कोविडनं आपल्याला खूप काही शिकून गेलं की माणसाने कशा रूपात कसं असायला पाहिजे, स्वतःला कसं ठेवायला पाहिजे, किंवा ते दुसऱ्या माणसासोबत असो किंवा स्वतःच्या फॅमिलीसोबत असो कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, कशी शिस्त ठेवायला पाहिजे, हे आपण त्या कोविडमधून शिकायला पाहिजे. ते शिकलो नाही, ते बिलकुल शिकलो नाही. बस आपल्याला काय करायचं आहे, एक थोडासा नाच गाणं करायचा आहे. आपले धर्म किंवा काही असो, कोणाची धर्म घेऊन घ्या. मी कोणाच्या धर्माचं नाव नाही घेत, बरं नाही वाटत आला की, कारण की संविधानानं आपल्याला हा जास्त राईट दिला नाही की कोणाच्या धर्माबद्दल आपण बोलू. पण धर्मानं आपल्याला खूप चांगली गोष्ट शिकवलेली आहे की असं करायचं, या गोष्टीनं चालायचं, हे गोष्टी न चालल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, या गोष्टीमुळे तुम्हाला खूप लाभ होईल, हे आपण शिकलो नाही. आपण शिकलो तर बस किती पैसे कमवायचे, किती आपली पोझिशन घ्यायची, किती काळा पैसा अंदर करायचा, कोणाला खाली पाडायचा, कोणाचे पाय खिचायचे ना. आपण बरोबरी करतो सिंगापूरवाल्यांची, चायनावाल्यांची. अरे थर्ड क्लास लोकांनो, चायनावाले 100 वर्ष समोर आहे. 100 वर्ष तुमच्यापेक्षा त्यांची जी थिंकिंग आहे ते एवढी दिव्य दृष्टी म्हणता येईल, एवढी मोठी आहे की आपण त्यांना हात नाही लावू शकत. ते म्हणते चले तो चांद तक नाही तो रात तकमध्ये त्यांचे मिसाईल, एकदा मिसाईल समोर उभा पण राहून जा बरं. त्यांच्या कोणाच्या कंट्रीला कधी बोलावं नाही पहिली गोष्ट तर. पण हे एवढे पॉवरफुल बनत आहे, याचं कारण का, त्यांची पॉप्युलेशनचे विचार किती चांगले आहे. एकामेकाविषयी किती हेल्प करतात, ह्युमॅनिटी किती चांगली आहे त्यांचे विचार दुसऱ्याविषयी कसे व्हावे, त्याच्यामध्ये काय गोष्टी आपण आणू शकतो, हे विचार करायला पाहिजे. आपण म्हणतो तू चायना आहे, अरे हाय ठीक आहे, मानणं आहे की तो आपला एक नेबरिंग कंट्री आहे, आपण त्यांच्या एक थोडासा आपली वादविवाद चालू आहे, मान्य. बट ठीक आहे, ते गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्या गोष्टी बघा ना, की त्यांनी किती पॉवरफुल. त्यांची मुलं, तुमचे मुलं अगर मॅथ्स सोडवायला बसेल, त्यांची मुलं मॅथ्स सोडून बाजूला बुक बंद करून टाकाल. त्यांचे मुलांची डिसिप्लिन पहा. आपले मुलं पार्टीतून आलो चपला फेकते, छटाकभर कपडे घालते. त्यांचे तसं नाही आहे. ते पहिले पुस्तकं उघडं सकाळी, ते पहिले आपल्या ताटातलं जे जेवण आहे त्याला नमस्कार करल. म्हणजे खूप सारे डिसिप्लिन्सचे गोष्ट त्यांनी आपल्या लाईफमध्ये आणतात. आपण काय, आपण फक्त हम ये बाकी सब पाणी कम. अरे यार चला ठीक आहे, नको चायना पकडू, जापान पकडा. एक वेळा तर असा व्हिडिओ बघितला आहे का मित्र, चांगला व्हिडिओ टाकला आहे, इंस्टाग्राममध्येच व्हिडिओ बघितला होता मी. इंस्टाग्राम किंवा यूट्यूब आहे, त्यांनी तिथले वॉशरूम दाखवले. म्हणलं अरे बापरे, कितनी ॲडव्हान्स वॉशरूम आहे. आपलं इथं संडासच धुवत नाही, पाणी टॉयलेटच धुवत नाही, वॉशरूम तर दूरची गोष्ट झाली. चला धुवत नाही, रिस्पॉन्सिबलच नाही आपण त्या संडास बाथरूमविषयी आपल्या, की नाही. हे आपलं आहे, हे माती आपली आहे. या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना एवढे बलिदान दिले, त्याची काही हद नाही. एवढे लोक येऊन बलिदान केले, शरम नाही आपल्याला, पहिलेपासून शरम नाही का. ये छोटा इंसान, ये क्या. त्या महाराजांना छोटा मोठा कोणालाच काही असं समजलं नाही. त्यांनी हे समजलं स्वराज्य स्थापन करायचं आहे, याच्यासाठी माणसं लागतील, हे माणसंच या स्वराज्याला टिकवणारी आहे. नाही, आपल्याला घमंड करायचे आहे, पैसा आहे आपल्याकडे, 4 पैसा आला. अरे तू वेड्या, तू मातीत जाणार आहे. डोडक्या, तू मातीत जाणार आहे. तू मातीत गेल्यानंतर ते माती तुझी नाही आहे, तू पैसा का करते.
त्याच्यानं तुला समजायचं आहे की नाही, आपले लोक महत्त्वाचे आहे, तो कोणत्याही धर्मातला असो. छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म युद्ध खेळला, पण धर्मासाठी वाटप कधीच नाही केला त्या माणसांनी. एवढा मोठा माणूस होता तो ना. आपण तुझ्या माणूस आहे काय, कुठला जातीला याले का गिनतो, क्या आपण मोजतो. त्यांचे मुली मी जेव्हा मी जापानचा असा व्हिडिओ बघितला, एक मी शेअर करी कदाचित लिंक, अगर समजा दुसरा व्हिडिओ येईल मी काढील तर मी लिंक शेअर करेल तुम्हाला. तर जापानमध्ये मी तिथले मुली बघितले, अरे रे रे, एवढे रिस्पॉन्सिबल, एवढे म्हणजे आपल्या फॅमिली रिस्पेक्ट देणारे, कोणाला दुसऱ्याला पण असे छान छान रिस्पेक्ट देणारे बघितले रे. म्हटलं आपले पोरी कोणासोबत बोलायच्या पहिले त्यांची इज्जतच काढून ठेवते, अशी गोष्ट झालेली आहे. पोरांच्या सोडा, पण पोरीच्याला म्हणू शकते की काही कारणास्तव मुलं पण त्याच्यामध्ये जिम्मेदार आहे, की मुलांना पण समजायला पाहिजे की मुलींना कसे आपण त्यांच्यासोबत बोलू, त्यांच्यासोबत कधी किंवा त्यांच्यासोबत कसं असायला पाहिजे, वागणूक कसं असायला पाहिजे, आपला कॅरेक्टर कसा असायला पाहिजे, हे सगळी गोष्ट म्हणू. पण याच्यावर नंतर एखादी व्हिडिओ काढू आपण की मुलींना कसं असायला पाहिजे एक म्हणून. पण याच्यामध्ये एक मेन गोष्ट कशी येते की आपण आता दुसऱ्यासोबत वागतो कसे. पैशानं आपल्याला इंग्रज तर चालले गेले, त्यांनी काही नाही केले. तुम्ही म्हणता इंग्रजी रिस्पॉन्सिबल, मी तर म्हणतो त्यांनी रिस्पॉन्सिबल, त्यांनी डेव्हलप आहे. ते येता आले ना तरी आपले डेव्हलप करून गेले. तुम्ही पहिले तुम्ही स्वतः डेव्हलप झाले, आता तुमची तेच विचार, हा माझ्या आहे, मी तर जप्ता मारतो. आता कितीतरी केसेस मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये अडकत असेल, खूप 28 स्टेट्समध्ये 9 युनियन टेरिटरीज आहे, त्याच्यामध्ये कितीतरी केसेस पेंडिंग असेल की जमीन जप्तीकरणचे केसेस पेंडिंग असेल. आपण आपली जमीन जप्तीकरण करतो, असं ना विचार करतो जमीन आपली नाही आहे, आपल्याला आपण आझादी करून आपण कष्ट भोगून ते जमीन घेतली आहे, जप्तीकरण. अरे इंग्रज जप्तीकरण केले, इंग्रज तसे होतेच नाही बेटा, ते कितीतरी 100 वर्ष समोर होते आपल्यापेक्षा, तेव्हाही ना आत्ताही समोरच आहे. आपण आता मागं कावणं एक गोष्टीमुळे आपण आपल्या लोकांविषयी कधीच चांगला विचार करू शकणार नाही जीवनात. म्हणून आपल्याला खूप वर्ष लागले इंडिपेंडन्स किंवा हे स्वतंत्र घ्यासाठी, तर ते लागतच राहणार जोपर्यंत आपण आपल्या माणसाचे पाय खिसणं बंद नाही करत, किंवा आपण आपले चांगले विचार नाही ठेवेल. ते किंवा कॉर्पोरेटमध्ये असो, ते गव्हर्नमेंटमध्ये असो, किंवा ते सोसायटीमध्ये असो, तोपर्यंत आपण किती गणपत्या मांडून घ्या, किती देव्या मांडून घ्या, आणि किती गरबा खेळून घ्या, आणि कितीतरी सणवार करून घ्या, तरी आपण आपला काही होऊ शकणार नाही. सिंपल गोष्ट हे आहे. आता आपल्याला आत्ताही वेळ काही गेली नाही, कधी वेळ जात नाही, वेळ असते, बट आपल्याला आपल्या लोकांसाठी कामं केले पाहिजे. जे कामं करते त्यांना असा बोट दाखवतो, असाही दाखवलं तरी तुम्हीच जिम्मेदार आहे, तुम्ही का केले. अरे असे बोटं दाखवण्याऐवजी ते बोट घेऊन चालणं शिका एकामेकासोबत. मी तर म्हणतो आता नेपाळसारखं तर मी तर म्हणतो की भारत ना व्हावं, कारण की या भारताने त्रास खूप बघितला, एक गोष्टीचा त्रास. ते जे लोक या भारताला चांगल्या गोष्टीवर सोडून गेले, सगळ्यात मोठे व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर चंद्रशेखर राजगुरू, हे असे लोक होते ना, त्यांची काही आपण कल्पना नाही करू शकत. त्यांच्या नखाची आपली बराबरी नाही करू शकत. हे एवढे मोठे लोक आपल्यासाठी, हे एवढं भारत चांगला चलून गेलं, आपण हे क्या कर लेगा, मैं इसको दिखा दूंगा, मैं इसको देख लूँगा, आपण याच्यातच वाया जाणार आहोत. म्हणून हे काही गोष्ट काही जास्त वेळ झाली नाही आहे, सुधरवा स्वतःला. कोविड तर एक असा इन्सिडेंट होता, असा आउटब्रेक होता की आला बिमारी, की तुम्ही सुधरा, एकामेकाच्या सुरक्षेसाठी काही करा, काही तुम्हाला काही कोणाची मदत लागेल तर करा. हे त्यासाठी कोविड होता, कोविड आला गेला, आता काहीच कोविड नाही आहे. बट पुढच्या वेळी कोविड नाही येईल, माणसाची महामारी येईल, स्वतःच्या तुमच्या विचाराची महामारी येईल, तेव्हा तुम्हाला खूप त्रास होईल. तेव्हा तुम्ही काहीच नाही करू शकत, किती काही करू का, तेव्हा तुम्हाला काहीच त्रास होणार, तेव्हा तुम्हाला काही त्रास नाही होणार.
तेव्हा तुम्ही एकामेकाविषयी आहे ना एवढे वाईट विचार कराल की त्याची काही मर्यादा नाही राहील. आता तत्तही वाईटच विचार करत आहे, पण तेव्हा काही राहणार नाही. दोन लाईन बोलतो, आखरीच्या एकच लाईन बोलतो, दोन्ही लाईन तुमचा टाईम नाही घेत. सुधरा, आत्ताही वेळ झाली नाही आहे. धर्म युद्ध करण्याच्या ऐवजी एकामेकासोबत राहा आणि जीवन चांगलं जगा. आपल्या पोरांना आपण का शिकवण देऊ ज्याची 50 पिढी चांगली गेली पाहिजे हे विचार करा. आपण शिस्त लावा आणि पहिली गोष्ट एकेका धर्माच्या बद्दल काही शिकवा की आपला सनातन धर्म कसा आहे, आपल्याला काय घातलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, कोणत्या मुलाला कसं बघितलं पाहिजे आणि त्या मुलाबद्दल किती कसं राहिलं पाहिजे किंवा त्या माणसाबद्दल कसं राहिलं पाहिजे, त्या बाईबद्दल कसं राहिलं पाहिजे, हे सगळं त्या आपल्या पुराणामध्ये आपल्याला शिकायचं ना. आपल्याला टाईम नाही ना म्हणून. तर धन्यवाद. हा व्हिडिओ जर बघत असेल, कोणाला तरी काहीतरी सुचत असेल की नाही असं राहायला पाहिजे आणि हा व्हिडिओ तुम्ही अगर चांगल्या दृष्टीनं घेतलं असेल आणि किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काही चांगलं लिहित असेल तर ते मी खूप आभार आहे की मी असं समजेल की चला तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक मेसेज आहे, असं काही एक इंडिकेट होत आहे की आता काही ना काही असं चांगलं करायला पाहिजे. ते लोक असं करता सुधार येईल. बट अगर तुम्ही हे पण असं करताय की थोडं काही इंडिकेट होतं तुमच्या डोक्यामध्ये की आता चांगलं काही केलं पाहिजे, तरी माझ्यासाठी खूप आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.